सुरण भाजी कंदमुळं पचन सुधारते, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध कमी करण्यास मदत करते, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित करते, कोलेस्ट्रॉल घटवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला ऊर्जा देते. यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे हृदय, पचनसंस्था आणि एकूणच आरोग्यासाठी ती फायदेशीर आहे. सुरण भाजीचे प्रमुख फायदे: पचनसंस्था सुधारते. फायबरने समृद्ध असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते, आतड्यांची हालचाल सुरळीत होते आणि पचनक्रिया सुधारते. मूळव्याध पायल्स कमी करते. हे मूळव्याधीवर एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे आणि त्याला अर्शाग्न असेही म्हणतात. मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हृदयासाठी आरोग्यदायी. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते आणि हृदय निरोगी ठेवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून आणि फायदेशीर जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. वजन व्यवस्थापनात मदत. पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत होते. ऊर्जा आणि ताकद देते. उच्च कॅलरीयुक्त असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. शरीराची स्वच्छता करते, डिटॉक्सिफिकेशन. यकृत आणि आतड्यांसारख्या अंतर्गत अवयवांना स्वच्छ ठेवण्यास मदत करते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: सुरण कच्चा खाणे टाळावे, तो वाफवून, उकडून किंवा भाजून खाणे चांगले. काही लोकांना सुरणामुळे घशात खवखव किंवा ॲलर्जी होऊ शकते. थायरॉइडची समस्या असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरण खावे. सुरण खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, त्यामुळे आहारात त्याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.